हॅलो फ्रेंड्स. तर आता आपण चाललो आहे आज शनिवारच्या दिवशी विकेंडला कोकणात. तर आपण चाललो आहे दिव्यागरला स्पेसिफिकली. आणि दिव्यागरला गेल्यानंतर आपण बघू तिकडे जर आपल्याला वाटलं तर आपण इतर ठिकाण एक्सप्लोअर करू. पण आता सध्याला आपण जर्नी एन्जॉय करू वाया चांदणी चौक अँड पिरंगूट आणि तो आपला तामिनी घाट सुंदर असा. चला तुम्हाला दाखवू पुढे पुढे आपल्याला काय गमती जमती मिळत आहेत. पुण्यापासूनच्या एवढ्या लाँग जर्नीनंतर आम्ही पोहोचलो आहोत फायनली दिव्यागरच्या सीशेल रिट्रीट हॉटेलला. आता मस्त वरती जाऊन चेक इन करायचं आहे आणि बॅग्स वगैरे ठेवायच्या आहेत आणि जायचं आहे जेवण करायला. हे हॉटेल खरंच खूप सुंदर वाटत आहे. जसे ऑनलाईन फोटो पाहिले होते तसंच आहे हे हॉटेल. गाईस, आता मी रूममध्ये आलो आहे. आता मी थोड्या वेळ खेळणार, मग त्यात जेवायला जाणार. फ्रेंड्स, आता मी मागवले फिश. आता आपण पोटभर खाऊया. हॅलो मित्रांनो. तर आता आपण फायनली आलो आहे दिव्यागरमध्ये. आणि दिव्यागरला आम्ही राहतो आहे सीशेल रिट्रीटमध्ये. आम्ही पोहोचलो 2-2:30च्या आसपास. आणि आल्यानंतर विचार करता कुठे जेवायचं. मग आम्ही ठरवलं की इथेच जेवू. सीशेलचं रेस्टॉरंट आहे. मग आम्ही 2 पापलेट थाली ऑर्डर केल्या. आणि हा जेन्युइन फीडबॅक आहे इथल्या जेवणासाठी. इथली रूम खरंच छान आहे. रूमचा प्रॉब्लेम नाही. प्रॉपर्टी पण छान आहे. पण जेवणाच्या बाबतीत लिटरली डिसपॉइंटेड आहोत आम्ही. कारण की जेवणामध्ये पापलेट खूपच छोटे होते. म्हणजे एवढे छोटे होते की मी आजपर्यंत एवढ्या छोट्या साईजचे पापलेट कधीच नाही खाल्ले. प्लस जे कालवण होतं म्हणजे रस्सा भाजी, त्या रस्सा भाजीमध्ये युजली आपण प्रॉन्स पाहतो, पण इकडे प्रॉन्सच्या जागी सोडे होते. म्हणजे लाईक छोटं व्हर्जन ऑफ प्रॉन्स. आणि त्याच्यामध्ये मीठ नव्हतं. त्याच्यामध्ये चवही एकदम आळणी होतं. म्हणजे एकदम चव खास नव्हती. तर ओव्हरऑल पापलेट छोटे, रस्सा भाजी आळणी, बेचव आणि त्याचसोबत चपाती आणि त्याच्यानंतर एकदम थोडीशी अशी सोलकढी जी एका घोटामध्ये संपून जाईल. आणि त्या पापलेट थाळीची प्राईस जर तुम्ही बघितली तर ती 430 रुपये. आणि लिटरली नव्हतं म्हणजे ती 200-250 रुपये पण त्याला खूप झाले त्यासाठी. पण 430 रुपये आणि एका पापलेट फ्रायचे 300 रुपये. आणि तो पापलेट फ्राय ना म्हणजे एवढा पण नव्हता, हाता एवढा पण नव्हता. इट्स लाईक माझ्या फक्त बोटं कापली गेली तर जेवढा हात राहील तेवढाच होता. ठीक आहे. आता तिकडे सुवर्ण असते बघा. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की ती छोटा पापलेट होता. ठीक आहे. बाबांनी ते बोललं होतं एक्झाम्पल, ते मला खूप हसू आलं होतं आणि मला पण हसू आलं होतं. आणि असं एक्झाम्पल कोण देतो तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगा. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आता आपण सकाळी उठून आंघोळ करून निघालोय बीचला बाबासोबत. आता बीचमध्ये जाऊन बाबासोबत खूप मजा करणार, पाणीमध्ये खेळणार, किल्ला बनवणार, असे खूप सगळे ॲक्टिव्हिटीज करणार. बीचवर खूप छान नजारा आहे. आता आपण वॉटर ॲक्टिव्हिटी करूया, मजा येईल. या बीचवरती करण्यासारख्या खूप ॲक्टिव्हिटीज आहेत. वॉटर ॲक्टिव्हिटीज तर आहेतच, पण पाण्याच्या बाहेर पण खूप ॲक्टिव्हिटीज आहेत. पण या दोघांना फक्त पाण्यात खेळायचं आहे आणि पाण्यातल्या ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत. पाण्यात बसून राहायचं आहे, वाळूत खेळायचं आहे आणि बस पाण्यातून बाहेरच यायचं नाही आहे. या दोघांना बीच खूप आवडतो, पाण्यात खेळायला खूप आवडतं. बघा दोघं एकमेकांच्यावर किती पाणी उडवत आहेत आणि मस्त एन्जॉय करत आहेत.
या बीचवरती असा टांगा वगैरे सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये बसून सुद्धा तुम्ही असं पाण्याच्या बाहेर राहून सुद्धा एन्जॉय करू शकता. ओम करा ना ओम. एवढा छान मस्त असा वेळ बीचवरती घालवल्यानंतर फायनली आपण सनसेट होण्याचा आनंद घेत आहोत. बीचचं सौंदर्य अजूनच वाढलेलं आहे. आता हे दोघं मस्त किल्ला बनवत आहेत. त्यानंतर आपण जाणार आहोत डिनर करायला. आपण फायनली एका मेसमध्ये आलो आहोत जेवण करण्यासाठी. इथं खरं तर खूप सगळ्या मेस आहेत जेवण करण्यासाठी, पण मग आम्हाला समजलं की या पर्टिक्युलर पाटील मेसमध्ये खूप जास्त चविष्ट जेवण मिळतं. बघ आम्ही तिकडं जेवण करण्यासाठी आलो आहोत आणि खरंच खूप छान जेवण आहे, टेस्टी जेवण आहे. जेवण झाल्यानंतर चिनूसाठी थोडी शॉपिंग करून रूमवर जायचं. कशासाठी घेतलंय? थोडा खेळायला, म्हणजे माझ्याकडे नव्हतं, पहिले होतंय, छोटा होता तर होतं माझ्याकडं. मग आता काय करणार तू याने? है ना, शिवाजी महाराजचा किल्ला बनवला बाबासाहेब सोबत. अच्छा, कुठे बीचवरती जाऊन का? आज या दोघांनी इथं बीचवरती 2-3 तास घालवून मस्त असे कॅसल्स बनवलेत. तिथे गोल खड्डा करून छोटीशी विहीर बनवली आहे, टनल बनवलेत, इकडे एक कॅसल बनवले, तिकडे 4-5 कॅसल्स बनवलेत आणि त्यांच्या ह्या छानशा कामाचं कौतुक पण होते. लोक येत आहेत आणि फोटो काढतायत त्यांच्या कॅसल्सचे आणि मस्त त्यांचं कौतुकसुद्धा करतायत की तुम्ही खूप छान बनवलं आहे म्हणून. विचारतायत त्यांना की तुम्ही हे कसं बनवलं, हे खूपच छान दिसत आहे. मग आम्ही त्याचे मस्त असे फोटोज काढले, व्हिडिओज केले. आमच्यासारखेच असे खूप बाकी लोकही होते जे येऊन त्याचे व्हिडिओज करत होते आणि फोटोज काढत होते ह्या छोट्या छोट्या कॅसल्सचे आणि ते आनंद घेत होते. हे व्हिडिओज करणारे लोक वसंत आणि चिनूचं मन भरून कौतुक करत होते. नेक्स्ट डे पुन्हा आवरून झाल्यानंतर आम्ही आलो आहोत बीचवरती परत एकदा अजून एन्जॉय करण्यासाठी, राहिलेल्या वॉटर ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी, पुन्हा एकदा त्याच वाळूमध्ये कॅसल बनवण्यासाठी आणि बीचवरती मस्त पाण्यात खेळण्यासाठी. आज सनसेटचा टाईम झाला आहे, थोडा यायला वेळच झालेला आहे आम्हाला, पण आम्ही वॉटर ॲक्टिव्हिटीज अजूनही करणार आहोत आणि थोडंसं अजून एन्जॉय करणार आहोत. थोडे फोटोज बनवू, व्हिडिओज काढू आणि मस्त अजून एन्जॉय करू. मस्त असं बीचवरती एन्जॉय करून झाल्यानंतर आम्ही रात्र झाल्यानंतर हॉटेलला आलो आहोत आणि खरंच वातावरण खूप छान वाटत आहे. तुम्ही पाहू शकता की ही लाईटिंग किती मस्त वाटते आहे आणि हॉटेल खरंच खूप सुंदर वाटतं आहे. इथला नजारा पण खरंच खूप मस्त आहे. आम्हाला हॉटेलवरती यायला खरंच खूप उशीर झाला आहे. बीचवरती कसा वेळ गेला कळलंच नाही. खरंच खूप एन्जॉय करत होतो, त्याच्यामुळे थोडा जास्त टाईम लागला, पण खूप एन्जॉय केलं. आता मस्त वरती जाऊन फ्रेश व्हायचं आणि खाली येऊन जेवणाची ऑर्डर द्यायची, मस्त पोटभर जेवण करायचं आणि जाऊन आराम करायचा आणि मग सकाळी आपला ब्लॉग कंटिन्यू करायचा. उद्या आपला लास्ट डे आहे या हॉटेलमध्ये, तर आपण उद्या चेकआउट करून निघणार आहोत पुणे प्रवासाला. अभी मैं चेकआउट करके जाऊंगा पुणे को, तो फिर चलते हैं पुणे को. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळ झालेली आहे मस्तपैकी. आपण सकाळी 7:30 वाजता आपण रेडी झालो आहे. आता ब्रेकफास्ट वगैरे करून आपण निघालो आहे मंदिरामध्ये. हा आहे सकाळचा नजारा. इथे कार लागलेली आपली. आता कारमध्ये बसून आपण जातो आहे मंदिरामध्ये, सुवर्ण गणेश मंदिरमध्ये.
सुवर्ण गणेश मंदिरमधून आपण तसं सरळ पुढे पुण्याला जाऊ आपण. कसा होता ब्रेकफास्ट? छान होता. ओके. गुड मॉर्निंग. आता पहाटे पहाटे आम्ही चाललोय गणपतीच्या दर्शनाला. छानसा ब्रेकफास्ट झाला आणि आता विचार केला की चला बाप्पाचं दर्शन घेऊ, कारण की चेकआउटसाठी थोडा वेळ लागणार आहे. मग तोपर्यंत विचार केला लेट्स युटिलाइज द टाइम प्रॉपरली. सो आता आम्ही चाललोय मस्तपैकी. नारळाच्या आजूबाजूच्या दुतर्फा झाडं आहेत रस्त्याच्या, त्याच्यामधून आमची गाडी जाते. एवढं छान वाटतं ना. हॅलो फ्रेंड्स, आत्ता आपण सुवर्ण गणेश मंदिराला भेट दिली आणि हे मंदिर खरंच खूप सुंदर आहे. आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला खरंच खूप प्रसन्न वाटतं. आणि ह्या मंदिराची एक छानशी आणि छोटीशी मस्त अशी एक गोष्ट आहे, ती मी तुम्हाला सांगणार आहे. या मंदिराची स्थापना आहे जी 1919मध्ये झाली होती. या गावचे जे पाटील होते त्यांच्या बागकामामध्ये 1919 साली त्यांना एक गणेशाचा मुखवटा सापडला आणि त्या मुखवट्याची त्यांनी संकट चतुर्थीच्या दिवशी स्थापना केली होती. आणि काही वर्षानंतर काही चोरांनी तो मुखवटा चोरला आणि पळवून नेला. पोलिसांनी चोरांना पकडल्यानंतर त्यांच्याकडून तो मुखवटा हस्तगत करण्यात आला आणि त्यानंतर 2021मध्ये ह्या मंदिराचं पुनश्च बांधकाम झालं आणि ह्या मंदिरामध्ये संकट चतुर्थीला गणेश स्थापना करून या मंदिराची लकाकी परत आली. आणि अशा प्रकारे ही छोटीशी स्टोरी आहे ह्या सुवर्ण गणेश मंदिराबद्दल, जी मला आतमध्ये वाचायला मिळाली. तुम्हाला कशी वाटली ही स्टोरी मला नक्की सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये. मस्त असं दिव्यागार फिरून झाल्यानंतर आपण निघालो आहोत आपल्या परतीच्या प्रवासाला पुण्याकडे. कोकण ते पुणेची एवढी लाँग जर्नी कंप्लीट केल्यानंतर फायनली आम्ही पोहोचलो आहोत पुण्यामध्ये. आणि आल्यानंतर पाहिलं की पुणे महानगरपालिकेने हा एक खूप छान उपक्रम हाती घेतला आहे की असं पाणी फवारल्याने प्रदूषण कमी होतं हवेतलं. तर हवा प्रदूषण कमी करण्यासाठीचा हा उपक्रम आहे. अत्यंत छान उपक्रम आहे. तर अशी आशा करूयात की या उपक्रमाचा पुणेकरांना खूप चांगला फायदा होईल आणि पुण्यातलं हवा प्रदूषण थोडं कमी होईल. तर अशा छानशा नोटवरती मी माझा हा व्लॉग एंड करते. हा माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.